प्रदेश अध्यक्षांना ज्यावेळेस भेटायला गेले होते रोहित पवार म्हटले की पार्थ यांचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यावरती प्रदेशाध्यक्षांनी चिनीतलांना फोन लावला. चिनीतला असं म्हटले की राष्ट्रीय हायकमांड जे आहे त्यांना बोलून कळवतो. जर कदाचित प्रदेशाध्यक्षांनी ही भावना राष्ट्रीय हायकमांडकडे मांडली, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हायकमांडला फोन केल्याची माहिती आहे. काँग्रेस मग माघार घेईल. मला माहिती नाही, मला आता तरी याच्यावर काही बोलता येणार नाही. पण रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवला झाला असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. चांगल्या संस्कारांची गोष्ट. तुम्ही पण आवाहन करणार का काँग्रेसला, कारण तुमचे दिल्लीशी थेट संबंध आहे? सिच्युएशन नंतर तेव्हा कोणी उमेदवार दिला नव्हता. तुम्हाला अपेक्षा आहे का काँग्रेस ह्याच्यात अर्ज मागे घेईल? बघूया ना, 2-4 तासात कळेलच. दुसरीकडे अजितदादांचं निधन झालं त्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने याबद्दल लढतायत, काल लोकशाहीच्या क्रॉस फायर मध्ये सुद्धा रोहित पवार म्हणाले की योग्य पद्धतीने तपास होत नाहीये, महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाहीये. कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याबाबतचा पाठपुरावा करत असाल तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा या तपासाबाबत समाधानी एक आहात गोष्ट का? आपल्याला सगळ्यांना मान्यच केली पाहिजे की दादाचा निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा, माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केली, पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात. आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला. पण मला एक जड अंतःकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादानी अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं. आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. आणि जी काही मदत दादाच्या अपघातानंतर जी काही मदत माहिती काढा ह्याच्यासाठी केली, त्याच्यात रोहित आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. ते दोघंही खासदार आहेत राज्यसभेत. पवार पण बरेच घेणार होते हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांच्या गटाला विचारला पाहिजे. मी त्याचं उत्तर कसं देणार? अशोक थरात यांच्या बद्दल दमानी यांनी सांगितलंय की दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतर त्याच्या आधीचे पण SMS होते आणि नंतरचे पण SMS आता समोर येत आहेत. काय सांगाल की ज्या प्रकारे आता बाबाजीला पण आणि दादांवर मुलावर पण तिथे ब्लॅक मॅजिक केल्याचं दमानी यांनी. बघा, माननीय अंजलीताई दमानिया या एक जबाबदार भारतीय आहे. सातत्याने ज्या चुकीच्या गोष्टी होताना त्यांना दिसतात त्या अतिशय निर्भीडपणे, त्या कुणाला घाबरत नाही. न घाबरता त्या पारदर्शकपणे अनेक दशक या महाराष्ट्राच्या समोर अंजलीताई दमानिया मांडत आलेल्या आहेत. अंजलीताईंकडे काही बातमी किंवा माहिती असेल तर त्यांनी ती जी माध्यमांसमोर मांडली आहे याचं मी मनापासून स्वागत करते. आणि माझी अंजलीताईंना विनम्र विनंती आहे, ते आहे बघत असल्या तर, की अंजलीताईंनी सगळी माहिती ही सरकारला दिलीच पाहिजे. आणि जी काही SIT वगैरे ह्याच्यात केलेली आहे, आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेतली.